वेलकम बॅक टू मानसी कांबळे ब्लॉग. कसे आहात सगळे? आय होप सगळे छान असाल. तर आता सकाळचे 11 वाजले. माझा नाश्ता व सगळी कामं झाली आहेत. उद्यासाठी आता मी डाळ तांदूळ भिजत ठेवत आहे, जेणेकरून उद्या मला इडली बनवता येईल. तर आज मला तिघींसाठी जेवण बनवायचे आहे. आई, मी आणि माझी छोटी बहीण. तर सर्वप्रथम डाळ स्वच्छ धुवून कुकरला लावते. तोपर्यंत सगळी कटिंग करून घेऊ आपण, जसे की कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर. कुकरला लावली होती, ती आपली रेडी झालेली आहे. तर सर्वप्रथम आपण तिची वाफ काढून घेऊया. जशीच कुकरमधली जी वाफ निघेल, त्यानंतर आता आपण जो कुकर आहे तो ओपन करणार आहोत. ठीक आहे. आपण जसा कुकर ओपन केला तर त्यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत, जसे की हळद, मीठ, आणि त्यानंतर त्याला थोडंसं रवीने आपण घटून घेणार आहोत आणि थोडंसं पाणी ॲड करणार आहोत. कारण आम्ही घरामध्ये तिघीजण आहे, तर तिघींना पुरण्यापुरती डाळ मला बनवायची आहे. सो त्या हिशोबाने मी त्यामध्ये पाणी ॲड करेन. ठीक आहे. आणि जसं पाणी ॲड करून आपण थोडंसं घटून घेऊ. मग त्यानंतर आपण कुकर जो आहे तो साईडला ठेवून देऊ आणि आपण लगेचच फोडणीची तयारी करू. तर सर्वप्रथम आपल्याला जे आहे ना, गॅस ऑन करायचा आहे आणि त्यावरती एक पातेलं ठेवायचं आहे. पातेलं जसं गरम होतं तसं मला तुम्हाला सांगायला खूप आवडेल की हे जे वरण आहे ना, मी बालपणी माझी एक मैत्रीण होती, तिची मम्मी जी आहे ती सेम असंच वरण बनवायची. तर तिची मम्मी वरणप्रमाणे अजून खूप काही पदार्थ होते, ते खूप छान आणि सुरेख बनवायचे. तर आज मी तसं वरण बनवणार आहे. तर बघूया तसं वरण बनतं की नाही. तर जसं आपलं पातेलं गरम झालं आहे, तर त्यामध्ये आता आपण फोडणीची तयारी करूया. तर आपण सर्वप्रथम पातेलं गॅसवरती ठेवलेलं आहे आणि जे पातेलं आहे ते गरम होण्याची वाट बघूया. आता आपण पातेल्यामध्ये 2 चमचे तेल ॲड करू. तेल जोपर्यंत गरम होतं तोपर्यंत मी लसूण सोलून घेते, कारण मी लसूण सोलला नव्हता. तर चला मग पटकन आपण लसूण आधी सोलून घेऊया. तेल गरम झालं आहे, तर आपण आता जिरे टाकू. त्यानंतर आपण कढीपत्ता ॲड करू. त्यानंतर लसूण आणि कांदा जो आहे तो आपण ॲड करू. त्यानंतर आपण त्यामध्ये मिरची टाकू आणि टोमॅटो ॲड करू आणि हे मिश्रण एकत्र मिक्स करून घेऊया. आता आपण हे व्यवस्थित पळीने सगळं मॅश करून घेऊया, जोपर्यंत टोमॅटो मऊ होत नाही तोपर्यंत. आता हे बघा, मी टोमॅटो जो कसा मॅश करत आहे, तर त्यामध्ये लगेचच आपण जे वरण आहे ते ॲड करूया, जी शिजवलेली डाळ होती ती. ठीक आहे. ते मिश्रण आपण या फोडणीमध्ये ॲड करूया आणि त्यावरती कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर टाकल्यानंतर आपण त्याला थोडंसं मिक्स करून घेऊया
आणि एक उकळी येऊ देऊया. ठीक आहे. तर आता बघा उकळी येण्यासाठी स्टार्ट झाली आहे. ठीक आहे. जशी याला व्यवस्थित अशी एक मोठी उकळी येत नाही तोपर्यंत आपण ह्याला शिजवून घेऊया. आता ह्याला ना व्यवस्थित उकळी आलेली आहे. तर आता आपण ह्यावर प्लेट ठेवून गॅस बंद करूया आणि लगेचच आपण भात लावून घेऊया. त्यासाठी मी स्वच्छ तांदूळ धुवून घेतले आहेत. त्यामध्ये पाणी ॲड केलं आहे आणि मी आता मीठ टाकत आहे आणि ते मिक्स करून मी आता हे जे मिश्रण आहे ते कुकरला मी लगेचच गॅसवरती ठेवत आहे. ठीक आहे. तर चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.